आपला फायदा करून फेरा पडे चुकलियावर. एकदा वर्म चुकल्यानंतर वेळ जातो निघून माणसाचा. हो, ठाण्याला गेला, वेळ निघून गेला. जी अनाउन्समेंट चालू होती त्याच्याकडे लक्ष नाही. हे आमच्या ज्ञानोबराची अनाउन्समेंट चालू आहे, संतांची अनाउन्समेंट चालू आहे. पण काय झालं, कानात शिसे भरलेले, वाजत ते बोंब कोणी नाही कती कानी. बोंबा बोंब चालू आहे पण कळत नाही. आणि त्याचा अजून विचित्र प्रकार करतात. ते म्हणले बावळट लोक, मागातली बावळट झाला, वेडा झाला, आता काय याला कळणार नाही. पहा, एकदा काय झालं, इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर एक साईडला तुकाराम महाराज आणि एक साईडला रामदास स्वामी, आणि नदीच्या किनाऱ्यावर बोलणं चाललंय. आणि तिकडे चौकात बसून पत्ते खेळणारे काय होते, चांडाळ चौकात ती पत्ते खेळत होते. आणि इकडून रामदास स्वामी या किनाऱ्यावर आणि त्या किनाऱ्यावर तुकाराम महाराज. आणि मग रामदास स्वामींनी विचारलं, कसं काय चाललंय तिकडे? रामदास स्वामींनी विचारलं, कसं काय चाललंय तुकाराम महाराजांना तिकडे? त्या तुकाराम महाराज म्हणजे आता आवाज तर जात नाही. तुकाराम महाराजांनी एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला. तुकाराम महाराजांना सांगायचं होतं बुडते हे जण. आणि तिकडे रामदास स्वामींना विचारलं, तुमचं काय चाललंय? ते लागले हात करा, वा 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 वा. तर पत्ते खेळणारे म्हणले, काही बावलेट बुवा लोक यांना काय, यांनी इकडे पाण्यात दगड मारला त्याला तिकडे लागला म्हटले. तो ओरडायला लागला. आणि रामदास स्वामी काय ओरडतात, इकडच्या किनाऱ्यावर अशी परिस्थिती आहे, मी रोज गर्जना करतो, वाजतचे बोंब कोणी नाही कती काणी. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आली मोठी. पंढरी वाचोनी, पंढरी ती एक आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला मिळालेले हे शरीर हे बी एक पंढरपूर आहे. काया ही पंढरी, आत्मा पांढरी ही पंढरी आहे. आणि तुम्ही उमगा नाही तर काहीच उपयोग होणार नाही. म्हणून अर्जुना, तू याच्यातून सुट. हा बघ पोपट कसा गुंतला, म्हणे बांधला आणि थोडा ऐसे भावनेच्या पडे खोडा, की मोकळ्या पायाचा चौडा गोवी अधिक त्याने सुटावं. त्या पाखराने उडून जावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चिदंबरामध्ये त्याने उडी मारावी स्वतः, पण मारत नाही तो. काय करावं आता, त्याला कोणी बांधलंय का? बिलकुल बांधलेला नाही. अशा प्रकारचा आपण 6व्या अध्यायाला निरोप देत आहोत आज. आणि आपल्याला इथे थांबावं लागतं. 7व्या अध्यायात थोडं पदार्पण करतो. 7 दिवस आपण थांबलो, कमीत कमी 7व्या अध्यायापर्यंत काय. आणि तुम्हाला सांगतो, एकदा का ज्ञानेश्वरीची एंट्री कळाली तर तुम्ही सुखाने आनंद. आता परत कोणाला बोलवायची गरज नाही, संपत अंडेला परत यायची गरज नाही. तुम्हाला फक्त टॅक्स कळाली ना आतमध्ये. शिक्षकांनी एकदा सांगितलं गणिताची रीत सोडून द्यायची. एकदा रीत माहिती झाली का किती अवघड गणित आलं तर सुटणार आहे. आता 7वा अध्याय सांगतो, ही माया अर्जुना फार तरायला फार अवघड आहे. ब्रह्मदेवाच्याने माया तरवत नाही. अरे ब्रह्मपणाच्याने घडते न चुकती, पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म मरण टाळता येणार नाही. पण तुम्ही जर ठरवलं तर जन्म नाही येणे आईसे केले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मत. तया उतराई भावे कौना गुणे, जन्म नाही येणे ऐसे केले. बीज भाजोनी केली नाही, आम्हा जन्मही नाही आणि मरण नाही. अशी गोष्ट सांगा. इकडून ऊस घातला कारखान्यामध्ये आणि तिकडून साखर पडली. आता पुन्हा जर एखादा चतुर माणूस आला, तो म्हणला तिकडून मी साखर घालतो, इकडून ऊस काढेल, होईल? अरे साखरेचा मागुता जेवी ऊस न होय पंडू सुता. साखरेचा मागुता बुद्धी म्हणते ही करिता. फार मोठा इंजिनियर जरी आणला तरी तो जेवी ऊस न होय पंडू सुता. देवी माझी एक वाट, जे झाले ज्ञान चोखट, या पुनरावृत्तीची वाट मोडली का? त्याच्या पाठीमागं तुमच्याकडे साखर झाकून ठेवतात ना मेलेल्या माणसाच्या, काय झाला बघायला, ते झाकून ठेवायची गरज पडणार नाही. त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का तुम्ही जर ठरवलं तर. बाकी ब्रह्म. आणि मग कसे तुम्ही व्हाल ते सांगितलं. बाबा हे ज्ञान कशाला म्हणतात आणि अज्ञान कशाला? आपला आपण विसर तया नाव अज्ञान गा धनंजया. आता अज्ञान अवघे हरते, विज्ञान निशेष करते आणि ज्ञान ही ती स्वरूपी होऊन जाईल. कशाला म्हणतात अज्ञान? आपुला आपण विसर तया नाव अज्ञान गा धनंजया. परमात्मा परब्रह्मज्ञान घ्यायचं. 14वा अध्याय सांगतो.
आपण परब्रह्म का म्हणतो देवाला? पर म्हणजे काय? पर म्हणजे काय? दुसरं. कोण? परब्रह्म. ब्रह्मच म्हणताय ते परब्रह्म आहे. आम्ही मुंबईला गेलो, आमचे आई वडील गावाला चुलत्याकडे राहायला गेलो आणि मुंबईला गेलो, लहान होतो यांच्यासारखं. मुंबईला गेलो ना, मग आमची आजी आजोबा असेल आणि मग मी म्हणायचो आमच्याकडे गावी असं आहे, तुमच्याकडे असं आहे का? आमच्याकडे असं आहे, तुमच्याकडे तसं आहे का? आमची आजी म्हणायची देऊ काही छापर तुला, आतापासूनच आमचं तुमचं करायला लागलाय का? अजून का आपलं वेगळं आहे का? तुमच्याकडे आलाय दिवस काढायला आणि मग आमच्याकडे असेल तुमच्याकडे तसं, आतापासूनच आमचं तुमचं करायला. तसं जीवाचं झालं. जीव स्वरूप आता ब्रह्म आहे, पण तो दुसऱ्या देवाला जाऊन म्हणतो परब्रह्माला माझा नमस्कार असो. पण स्वतः ते असताना त्याने स्वतःला काय समजलं? परका समजलं. त्याच नाव परब्रह्म. आम्ही स्वयं ब्रह्म आहोत, पण आम्ही दुसरं समजायला लागलो ब्रह्म, म्हणून त्याचं नाव काय पडलं? परब्रह्म. ब्रह्म दुसरं समजायला लागलं, आपल्याला वेगळं समजायला लागलं, त्याचं नाव परब्रह्म. अर्जुना, ते काय ब्रह्मज्ञान तुला झालं ते कसं होईल? जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे काचे गाडे तया आत्मनिवेदनतरांडे आकळले. आणि मग या कसं काय तरुण जाशील या भवसागरातून? ब्रह्मदेवाच्या सत्य लोकापर्यंत या समुद्रातून उचललेली लाट सत्य लोकापर्यंत गेली आणि त्यांनी ब्रह्मदेवाला आतमध्ये आपल्या घेतलेला आहे. ही लाट कशी आहे? समुद्र आपल्यात घेते, जर पोहणार नसेल तर लगेच त्याला पाठीमागून, तसं ब्रह्मदेवाला आतमध्ये त्या लाटेने घेतले सत्य लोकापर्यंत. त्या समुद्राच्या म्हणजे जन्म मरणाच्या लाटा सत्य लोकापर्यंत गेलेल्या आहेत. तर अर्जुना, तू कसा सुटशील इथे? ते उपरतीच्या वादी सेल येथे एकच लीला सरले, जे सर्व भावे मज भजले. काय देवाला त्या आईलीच थडी सरले मायागार. जो देवाला सर्वस्वाने बसतो त्याला मायागार आहेच नाही. सांगा, पांडुरंग परमात्म्याने कमरेवर हात का ठेवलेले? ध्यालेला जीव भक्त त्याच्याकडे गेला, देवा मी या माया नदीमध्ये घाबरलेले, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा प्रताप साहेब बरं का, हो, देव म्हणतात मला जो शरण आलाय ना त्याला नदीचं पाणी कुठपर्यंत? कमरेपर्यंतच. मला जो शरण आलाय त्याला मायावी नदीचं पाणी कितपर्यंत? कमरे एवढंच. अच्छा, कमरे एवढ्या पाण्यात कोण मरतो का? तरी सुद्धा चिंडूभर पाणी में भी कोई डुबके मरते आहे ना. खोट्या पाण्यात समुद्र बघा, माऊली म्हणतात खोटा आहे, माया नदी आहेच नाही. पण माया नदीत लोक मेली आणि कशात बसून गेली? होडीत बसून मेली. मी आत्मा असे देही, हा विश्वास नाही जराशी, ते मृगजळाचे डोही, नावे सकट बुडो गेले. कशात बुडून गेले? मृगजळाच्या डोहात. मृगजळ खरं असतं? उन्हाच्या फक्त अशा जळाया दिसतात आणि लांबून वाटते ही नदी आहे. मग खोट्या नदीमध्ये नावेत बसून हे लोक बुडून मेली. होईल का घटना खरी? पण बुडतात लोक. कशामुळं? त्यांना आत्म्याचं ज्ञान नाही, ते जन्म मरणाच्या रहाटीत पडतात. आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आणि मला जो शरण येतो त्याला एवढेच माया नदीचं पाणी. अर्जुना, एक लीला तरले, जे सर्व भावी मज भजले, त्या आईलीच थडी याच किनाऱ्यावर संपले मायागार. त्याला त्या परक्या किनाऱ्यावर जावंच लागत नाही. या किनाऱ्यावर तो बघतो तो माया आहेच नाही. माया तिचं नाव जी नाही, तिचं नाव माया. जे आहेच नाही, पण जे आहे नाही तिने एवढे ख्याती केली. जी नव्हे ती खेळ्या झाले रे खेळ्या. हो, जी नाही तिने एवढे लोकांना पळवलेले त्या मायेने. आणि मग ते म्हणले, मग हे माया नदीचं पाणी कसं काय तो पोहताना लाथाडतो? माऊली साधन सांगतात, ते उपरतीच्या आवाजी सेलत, सोहम भावाचे थारे पेलत, असं पाणी मागे थारतो मायाजन. सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. जर कोणाच्या पोराची नाव असली सोहम तर त्यांनी समजून घ्या सोहमचा अर्थ काय आहे. नाही तर नाव ठेवले पोरा तर माहित नाही. नाव सोनाबाई हाती, तसं तो सोम आहे, त्याचं नाव सोम म्हणजे कोण? ब्रह्म. ते ब्रह्म मी आहे. सोम या शब्दाचा अर्थ ओंकार. हे माझ्यातून देवधर्म तयार झालेले. ज्या मुलाचं नाव ओंकार आहे त्याचा अर्थ काय? ओम मधून 3 देव निर्माण झाले. आकार, उकार, मकार. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणेला. असा गणपती ओंकार प्रधान
हा, मग आपल्या मुलाचं ओम नाव असेल तर त्याच्यातून 3 जण पैदा झाले. कोण? पण त्याला कळायला पाहिजे ना. हा, एकाचं नाव ठेवलं ठणठणपाल, एकाचं नाव ठेवलं ठणठणपाल. तो गेला का लोक म्हणायचे आगा ठणठणपाल, आणि लोक हसायचे. तो आईला म्हणला काय माझं नाव ठेवलं? ती म्हणली जरा आज एक दिवस जरा राऊंड मारून मग उद्या नाव बदले. ते गेल्या तर एक बाई गौऱ्या थापत होती. गौऱ्या तिला विचारलं आपलं नाव काय? ती म्हणली माझं नाव लक्ष्मी. लक्ष्मी बेचे गोर. एक माणूस मरून गेला होता आणि एक माणूस भीक मागत होता. एक भीक मागत होता, त्याला विचारलं तुझं नाव काय? तो म्हणला माझं नाव धनपाल. आणि एकाचं मैत चाललं होतं, म्हणले कोण मर गए? म्हणले अमरसिंग मर गए. तो म्हणला मग आपलं नाव बरं राव, लक्ष्मी बेचे गोर, गौऱ्या वेचते. कोण? लक्ष्मी गौऱ्या वेचते. आणि धनपाल मांगे भीक. अमरसिंग तो चले गए अपना ठीक है ठणठणपाल म्हणतो. आपला आहे तेच बरं नाव म्हणतो. हे नाव काय? नावाचा अर्थ आपल्याला कळता आपण काय आहोत. मग ते म्हणतात पहा येणे उपाय जे बदले, असं जे गेले ते सोमभावाचे ठावे केले. मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. सोम म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणून म्हणत मायावी नदीला लाट मारत मारत तो जीव पलीकडेच्या तीरावर गेला. येणे उपाय बदले तेच माझी माया नदी तरले, ऐसे भक्त विपाळले बहुवच नाही. असे राशींच्या लाईनला तिकीटच्या लाईनला जसे असतात तसे भक्त बहुवच नाही. हे सगळे खचारपट्टी गोळा करायला चाललेले, जेवढे तीर्थक्षेत्राला लाईनला उभे आहेत ना ते भक्त नसतात. पण नाटक त्यांच्यामध्ये धड सात्विकतेचा अंश नाही पूर्ण, आणि सात्विक त्याच्या नास्तिकतेचं बंड काढण्याची ज्याच्यात ताकद नाही असला अर्धवट गांधीला शंकराचार्य म्हणतात. मंदिराच्या लाईनला उभ्या आहेत ती माणसं आहेत, त्यांच्यामध्ये पूर्णपणे नास्तिकता नाहीये, देव नाही म्हणायची ताकद नाही, आणि आहे का अनुभव असले मधले अर्धवट गांधलेले लोक त्या लाईनला उभे आहेत. पण असे भक्त मात्र विपाळले पाहू बरेच शिल्लक आहेत, कमी आहेत. फार थोडे विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी एखादा कसा असतो. मग बाकीचे का असे होत नाही? त्याचं कारण सांगतात जे बहुत एका अवांतरू बऱ्याच 84 लक्ष योनीमध्ये फिरत आल्यामुळे अहंकाराचा भूत संचारू ज्याच्यात गेला. आता बघा यांनी समजलं पाहिजे, यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे? हे काय? यांनी खोकं नाही समजलं. यांनी खोकं समजलं का अहंकार घेतला. यांनी समजावं माझं ओरिजिनल स्वरूप आहे प्लास्टिक. प्लास्टिक समजलं तर सुटला, आणि यांनी जर समजलं खोका तर खोका. मग खोक्याला जन्म मरण जा सारखं. आणि यांनी समजलं प्लास्टिक तर तो सुटलाय. तसं जीवाने स्वतःला ओळखावं मी कोण आहात. मम वंशो जीवलोका जीव भूत सनातन. देव जसा अजरामर आहे तसं मी देवाचा वंश आहे असं त्या जीवाने स्वतःला ओळखावं. पण तो ओळखत नाही. ज्या पुढे जर तो कुत्र्याच्या वेळी गेला का कुत्र्या एवढा समजतो, गाढवाच्या वेळी गेला गाढवासारखा, वाघाच्या वेळी गेला का वाघासारखा समजतो. तो जीवात्मा, त्या जीवात्म्याने स्वतःचं स्वरूप ओळखावं आणि आपण पाहावं कोण आहे. आपण आत्मस्वरूप आहोत त्या जीवाने. पण तो समजत नाही. ज्या ज्या योनीत जातो तिथं अहंकार घेतो. म्हणून जे बहुत एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून पडीला विसरू आत्मबोधाला विसरला. अरे सांगा आपण मनुष्य जन्माला काढू पाहे पाशेल्याच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यात अवघा सांडोनिया. कशाला मनुष्य योनीला पाठवलं आपल्याला देवाने? का पाठवलं माणसाच्या योनीला? देव प्राप्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी. दिले इंद्रिय हात पाय कान हे डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडाशी नारायण नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय, डोळे देवाला पाहण्यासाठी, हात देवाला जॉईन करण्यासाठी, मुख देवाचं वचन करण्यासाठी, देव जोडण्यासाठी फक्त मनुष्य. घरदार बायका पोरं सांभाळण्यासाठी बिलकुल नाही. घर बांधण्यासाठी आपल्याला नाही दिलं मनुष्य जन्म. सांगा बैलाने कधी आपल्याला म्हटले का घर बांधा मला म्हणून? शेतकऱ्याला बैल कधी म्हटला का मला घर बांधून दे? पण त्याला बैल घर बांधून भेटतं ना का नाही भेटत? शेतकरी बैल कधी म्हणतो का मला चारा द्या? त्याला देतो. अरे अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. हे सगळं आपल्या नशिबाने आपल्या लकीरमध्ये 5वीच्या दिवशी चटणीने लिहून गेले. तेच तुम्हाला मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. भाग्यापेक्षा जास्त
आणि प्रारब्धापेक्षा जास्त मिळू शकत नाही. जे तुमच्या नशिबात आहे तेवढंच मिळणार. मग शरीराच्या गावाला कशासाठी आलं? अरे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना चिरा पडे झाड. जन्म मरणावर दगड टाकण्यासाठी हा मनुष्य शरीर मिळाले. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय करावं ज्याच्यासाठी शरीर मिळालं. आम्ही मुंबईला गेलो पैसे कमवण्यासाठी गेलो आणि तिथं जाऊन जर काम होत नाही जायचं नुसतं चकाट्या मारायचं घरी यायचं, चकाट्या मारायचं घरी यायचं, काम नाही करायचं. आणि काही गरज पडली का मग वडिलांना पत्र पाठवायचं मला गावावरून पैसे पाठवा, अमुक करा तमुक करा, माझा कर्ज झाले, घर विका, जमीन विका, अमुक करा तमुक करा. मग तू मुंबईला कशाला गेला होता? कशाला मुंबईला गेला होता? आता इथं नसतं तर आपण मग शिवाय देऊनच बोललो की नाही. कशाला गेला रे मुंबईला? तू कमवायला गेला का गमवायला? तसं मनुष्य जन्माला कमवायला आलाय का गमवायला? तू का म्हणे एका मरण्याची सरी आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. कमवायला आलो आपण, गमवायला नाही आलो 84 लक्षणी. पण काय करावं ते मूर्ख मुंबईला गेलं कमवायला पण गमवून आलं. उलट आईबापांना उघडं केलं. आम्हाला लहान होतं तेव्हा आईवडील म्हणायचे जा आम्हाला काही कमवून नको देऊ पण तुझी नजर उघडी कर. आता याची नजर एवढी उघडी झाली, प्यायला लागला, खायला लागला, बापाचं गावचं घर विकलं, जमीन विकलं, इकडं बापाला उघडं करून टाकलं. अशी नजर त्याची काय झाली? उघडी झालेली नजर आहे त्याची. कशासाठी आलं? आणि ज्यावेळेला ऐकत नाही तेव्हा संत टाकून बोलतात. शरीराच्या गावाला का आलं हे कळत नाही. ते नियमाचे वस्त्र नाथवे आणि पुढील अधोगतीची लाज नाही. लाज नको वाटायला म्हणजे माणसाच्या विणीला पाठवलं आणि कुत्र्याचा आर खातो, वाघाचा आर खातो, गाढवाचा आर खातो. गाढव सुद्धा तंबाखू खात नाही हो, भुकेलेला असलं तरी. वाघ हा जो आहार घ्यायला सांगितलेला आहे मांसाहार कोणाला? जो जिभेने पाणी उचलतो. कुत्रा उचलतो ना जिभेने पाणी, वाघ उचलतो ना जिभेने पाणी, मांजर उचलते ना जिभेने पाणी. जो जिभेने पाणी उचलतो त्यांनी मांसाहार करायचा आणि जो ओठाने पाणी पितो त्याने शाकाहार करायचा. बैल ओठाने पाणी पितो. कधी मटण खातो का तो? मासे खातो का? ओठाने पाणी पितो. घोडा ओठाने पाणी पितो. गाढव ओठाने पाणी पितो. पण संतांनी विचार केला या माणसाला म्हणजे गाढवांना घोडं करू पण काय करावा? हातात अपयश आलं. गाढव शृंगारिले कोडे. गाढवाच्या अंगावर सगळे वस्त्र तीच टाकली जी घोड्याच्या अंगावर टाकायची. पण गाढव शृंगारिले कोडे. पण काही केल्यानं होय ते घोडे होऊ शकत नाही. ते त्याच्या जातीवरच जातं. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढील अधोगतीची लाज नेणे. पुढं काय तुझ्यासाठी मोठे डोंगर आहेत, खड्डे आहेत ते शोधतो पण नाही शोधत. हम नाही सुधरेंगे, मर जाएंगे लेकिन सुधरेंगे नाही. त्याला काय कोण वाचू शकत नाही. तू का म्हणे गळा बांधून बुडे दगड. ते काय कोड वाचवण्याचे? एखाद्याने ठरवून आलेले. आमच्या गावाकडचा एक होता पण मी सांगत नाही आमच्या गावाकडचं एक होतं. नाही त्याची गावची पण लोक वेगळी असतात ना. असं आपण म्हणलं आमच्या गावाकडचं एक असतात, तुमच्या गावी आलं म्हणायचं आमच्या गावाकडचं असतं. पण ते जर आमच्या गावच्या लोकांनी ऐकलं तर आपल्या गावची इज्जत करतोय तिकडे जाऊन तो. असाच एक वेडा होता, त्याला मारायचं होतं. म्हणलं विहिरीत उडी मारी पण त्याला येत होतं पोहता. मग त्याने काय केलं कमरेला मोठे दगड बांधली आणि उडी मारली. कारण 2-3 वेळा त्याने उडी मारली पण नाका तोंडात पाणी जायला लागलं का तो हात पाय हलवायचा का परत वर तरुण यायचा. तो म्हणला मरणाचा निश्चय काय दृढ होत नाही. मग पोटाला दगड बांधूनच उडी मारली. आता कसं आहे? तसे काही लोक. आणि आपण जर त्यांना काढायला गेलो तर ते आपल्याला घेऊन, कारण त्याला जर काढायला गेलो तर तो आपल्याच कमरेला मिठी मारते. आजा आपण सारीके करती तात्काळ. तो हम भी डूब रहे हैं तुम भी डुबो. सांगा एका गल्लीमध्ये जर एक दारुडे असेल तर आखी गल्ली व्हायला दारुडे किती वेळ लागेल? आणि जर एका गावात एक माळकरी असेल तर अख्खं गाव माळकरी व्हायला किती वर्ष लागते? माळकरी मरून जाईल पण काय माळकरी होणार नाही कोण. आदर्श नाही घ्यायचा, वाईट आदर्श घ्यायचा. चल अरे बरात है बंबई से आया मेरा दोस्त चलो ते करतील. का नाही करत? काय करावं? कर्म तसं बरं का त्यांचं. कर्म बेटी जोले ते कोणाचे नसले. साधू सुद्धा त्यांना काही करू शकत नाही. आणि म्हणून सांगितलं भक्त 4 प्रकारचे आहेत अर्जुना. मात्र बघा जगात 4 प्रकारचे भक्त आहेत. आपण कोणत्या प्रकारचे आहेत बघा. एक अर्थार्थी, एक आर्थी. हो मला आला ताप देवा तू माझा बाप. याचा गेला ताप हा देवाच्या बापाचा. हा आर्थी भक्त. अर्थ काहीतरी पाहिजे देवाकडं.
आडलेलं घोडं आहे ना ते पाया काढायला जातो, तेवढं काम झालं का संपला. हा आरती बघतो, अर्थार्थी. तो म्हणतो जरा लॉटरी लागली तर बरं होईल. कंपनीत काम घेतलंय, मी टेंडर टाकलेलं आहे, देवा पाया पडतो टेंडर पास होऊ दे. हा अर्थार्थी पैसा मिळण्यासाठी. दुसरा जिज्ञासू, फक्त जाणायचं कोणत्या सत्संगात काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं चाललंय, याचं काय झालं, तिचं काय झालं, हे फक्त जाणायचं, करायचं काय नाही तो. आणि चौथा भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. तुम्ही ज्ञानी व्हा. आमच्या संतांना वाटतं ज्ञानी व्हावा, आणि ज्ञानी व्हायला हेच साधन. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची, आता या टीकेला वरदान दिलेलं आहे, ऐसा वर या टीकेशी. एक जण म्हणणार दगड आहे दगड, आम्हाला ज्ञान होईल का? होणार. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, दगडातल्या दगडाला ज्ञान होईल अशी आमची ज्ञानेश्वरी. एक 16 वर्षाचा क्रांतीवीर आहे. तो धर्म हा मुठभर लोकांच्या हातात सापडलेला होता, त्यांच्या हातातून ओढला. आपल्या जाती बांधवांच्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज. पण यांनी फक्त सांगायचं एकादशी धरा, पौर्णिमा अमुक, चतुर्थी अमुक, आपल्याला बी काय अक्कल. हा ब्राह्मण काका हे घेऊन जा, 6 पाहिले धान्य वर्षाचं आमचं ठरलेलं तुम्हाला, आणि तुम्ही एवढंच सांगा. हा, पण त्यांच्या हातात असलेला धर्म आमच्या साधू संतांनी मोकळा केला. हे मराठी येते नगरी ब्रह्मविद्येचा, सुकार करी घेणे देणेवरी सुखच होऊ दे जगाला. अफगाणिस्तानच्या माणसाला सुद्धा ब्रह्मज्ञान व्हावं, या आमच्या संतांची भूमिका आहे. जगाच्या कल्याणात, रत्नागिरीचा नाही, पुणे जिल्ह्याचा नाही, सोलापूर जिल्ह्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, गुजरातचा नाही, तो उत्तर प्रदेशचा भैया त्याचा नाही, जगाच्या कल्याणात. संतांचा एरिया असं काही नाही, व्यापक आहे संतांचं हृदय. समुद्र व्यापक आहे, किती घाणे उद्या आपल्याच सामावून घेतो, आणि त्याला तसंच नाही ठेवत, परत आपल्याच हातात करतो. तसे संत आहेत आमचे. तेव्हा तुम्ही चौथा भक्त ज्ञानी व्हा, आणि ज्ञानी भक्त जर झाले तर मग मात्र तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी बाकीची भक्ती करतात ते ज्ञानी नाहीत का? त्यातले ज्ञानी अनपड छाप, पोटावारीसाठी भक्ती करणार नाही, ते पोटावरती एवढे देतो का तेवढे देतो का मग मी येतो, तसले नाही. ते म्हणतात बाकीचे भक्ती करतात ना लोक, पण माऊली म्हणतात कशी बघतात. ये ना बहुत जोडती कीर्ती, जायची भजनेच भोगासाठी. भजन कीर्तन करायचं, त्याच्यावर आपला प्रपंच चालवायचा. असली भजन करणारे लोक त्यांचं भजन असं आहे. दयाची ये बहुत जोडती कीर्ती, बाकीची बी देवाशी संबंध जोडतात ना. ये बहुत जोडती कीर्ती, दयाची भजने भोगासाठी. जे आशा तिमिर दृष्टी मंद झाले, असे मंद लोके आशेवर डोळा. सांगा आता दशकरीला कावळा ठेवतात ना तुमच्याकडे शिवायला, बरं तो कावळा भाताची उंडी पाहून आलाय का आपल्या वडिलांना ओळखतो म्हणून आलाय? तो कावळा जो आलाय तो भाताची उंडी, एकदा का भाताच्या उंडी संपल्या का काव काव बंद, आणि भाताची उंडी पाहिली की काव 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 चालू. साधू संत सांगतात असतील शिते तर जमतील, इकडं खोबरं तिकडं उदय उदय असं चालू आहे. आणि म्हणून ते सांगतात, आणि जरी असं भजन केलं तरी ते जन्म मरणाला कारण. सत्वगुणातला माणूस भजन करता करता मेला, रामकृष्णारी कीर्तन भजन करता करता जरी मेला तर मुक्त नाही होत, तो स्वर्गातला राजा होतो, स्वर्गातला नट होतो. तिकडे जाऊन एखादा इंद्राच्या जवळ असणारा होतो कोण ना कोण, आणि तिथे जातो तो सत्वगुणाचा फाशा, पण मुक्त नाही होत. एखादा असा ज्ञानी माणूस असतो तो मुक्त होतो. सत्वगुण हा सुद्धा वाईट. सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी दोन काय, दोनों को जेल जरूर है. ही लोखंडाची आणि राजेसाहेब म्हणून आतमध्ये सगळे भोग मिळतात त्यांना, कलर टीव्ही फोन पाहिजे ते भेटतं. मोठ्या मंत्र्याला जर अटक केली तर, पण तरी सुद्धा कुठे येते जेलमध्ये. तसं भजन करून बी पुन्हा स्वर्गाला गेले तर कुठे गेले ते? जेलमध्ये गेले, जेलमध्ये. ते सांगतात बा यांची आशा दृष्टी मंद झालेले मंद प्रज्ञ लोक, किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भर दिसे. आणि थोड्या वेळापुरतं ते मिळतं, काही बी फॅसिलिटी मिळतात त्या थोड्या वेळापुरत्या असतात, आणि त्याच्यामध्ये तो संतुष्ट झालेला जीवात्मा असतो. जागे व्हा, सांगा अरे असं का करावं माणसाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं का करावं. अरे नाना अमृताच्या सागरी बुडी दे, मग तोंडा का वज्र मिठी पडी दे, आणि मनी तरी का ठेवावे खिल्लवत का ते.
आता आपण कुठे बसलेले बरं का? तुमच्या आमच्या बाजूला कोण बसलेले आहे? ब्रह्म बसलेले, ब्रह्म. पण नाही आम्हाला कळत. आमच्या बाजूला देव बसलेला आहे. आमचा संवाद देवाशी चाललेला आहे. पण काय करावं रे? अमृताच्या सागरात पडले आणि तोंडात काय घातलं त्यांनी? आता अमृताच्या सागरात पडला आणि तोंड बंद केले आणि बाकीचे पोहणारे म्हणतात, अरे ते घाबरतात घाबरतात, नको नको, नाका तोंडात पाणी जायचं यांचा. आता नाका तोंडात पाणी गेलं तर मरेल का तो? कारण तो कोणत्या समुद्रात पडलाय? अमृताच्या सागरात. अरे अमृत नाही की मृत्यू कथा. तसे आपण आता जे आहोत ना, चैतन्याच्या सानिध्यात आहोत. मग चैतन्याला ओळखा तुम्ही. म्हणजे त्या अमृत नाका तोंडात जाऊ द्या, मारणार नाही तुम्ही. नाना अमृताच्या सागरी बुडीजे आणि मनात मग तोंडा का वज्रमिठी पडीजे आणि म्हणी तरी आठवावे खिल्लोर्द का ते. अमृताच्या सागरात पडला आणि आठवते गटारातलं पाणी. तसं संसाराच्या प्रश्नामध्ये आम्ही डोके धरून बसलेलो आहे. कसं व्हायचं कसं व्हायचं कसं? कोण विचार करतो? अमृताच्या सागरात पडलेले हे आईचे कासया करावे जे अमृत निघूनही मरावे. माणसाच्या योनीला येऊ नये, मुक्त होऊ शकत नाही, देवाची भेट होत नाही. हे आईचे कासया करावे जे अमृत निघून मरावे. ते सुख अमृत होऊन का न असावे अमृता माझी. अमृतात पडून अमृत स्वरूप का होऊन असू नये जीवाने. झोप यायला लागलेली आहे. आणि 11 म्हणजे असे 9 ते 11. 11 म्हणजे आ करा. 11 म्हणजे काय? आ करा का सुरू होणार आहे ऑटोमॅटिक. अरे किती सांगितलं तर काय, किती सांगितलं तर का पुरं होणार आहे? हे संपणार नाही. हे संपणार नाही ज्ञान आमचं साधू संत. एवढं ज्ञान ही शिल्लक राहिलेली. कादंबऱ्या हे ग्रंथ ज्यावेळेला भारत पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा आपली लाहोर मध्ये ती तक्षशिला नावाची जी लायब्ररी होती ना, ती पेटून दिली जाता जाता. हे ब्रिटिश आणि हे बाकीचे लोक. ती 6 महिने जळत होती. त्याच्यात सगळे काय होते? आपले ग्रंथ होते, ग्रंथ. त्याच्यातून हे काहीतरी वाचलेलं एवढं ते आपल्या ज्यांनी संपणार तर ते तेवढं असतं. आपण तरलेच लाल झालो असतो. पण नाही, कसं आपण कशाला बघतोय? आम्ही पाहतो ज्यांच्या घरी ज्ञानेश्वरी असते ती धूळ खात बसलेली असते. आपण गेलो का तो म्हणतो ही काय महाराज ज्ञानेश्वरी. आपण अशी थाप मारली का आच्छे. कारण त्याच्यावर काय असते? जमा झालेले सगळे धूळ. धूळ खात पडलेले आमचं व्याप ऋषी मुनींचं तत्वज्ञान. आम्ही त्याचे खरे वारसदार आहोत. बाप आहे तोपर्यंत बघायचं नाही शेत काय 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 काय. आणि गेल्यानंतर मग यायचं भांडायला चुलत भावाशी सख्या भावाशी यायचं भांडायला. हा पहिलाच काय हो त्या इष्टतीचे मालक आपण. ती गोष्ट आपण समजून घ्यावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समजून घ्या. पहा आणि आपल्या बाजूला भूते प्राणी मात्र बसलेली ते सांगतो आणि संपवतो. पहा एक भूते जी आतीतली. आता जी आपल्या पाठीमागे जी माणसं जनावर कुत्री सगळे आहेत तो देव आहे. तो नामदेवाला कळाला. येथे भूते जी आतीतली म्हणजे आता जेवढी प्राणी मात्र आहेत ते मीच होऊन ठेले. ते मीच आहे. माता आपल्या बाजूला कोण बसलेले? आणि हेच म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा. पा भविष्यमाने जी होती ती ही मज वेगळी नाही. भविष्याचे होणारे पंतू नातू आपले ते कोण असणार आहेत? ते सुद्धा देव. आणि पहा हा बोलतील आणि जे होऊन गेले ते सुद्धा मीच आहे. आणि वास्तविक काही होत नाही अर्जुना. हे फक्त बोलतीच एरवी काही ना होय ना जाय. काही होत नाही जात नाही. रस्सी पडलेली रस्सी. लोक म्हणे सापे सापे सापे. आणा काठ्या आणा काठ्या आणा. काठ्या आणाला बॅटरी आणा. आणि बॅटरी आणायच्या अगोदर चर्चा चालल्या कोणता साप आहे? हा दोराची आहे सापा. डोंबा बढिया म्हणजे कवड्या आहे का काळ्या आहे का कसा साप आहे ही चर्चा चालू आहे कुठपर्यंत. बॅटरी येतोपर्यंत. बॅटरी आल्यानंतर पाहिलं काठ्या घेऊन आले पळाले. आणि आता बॅटरी आणली मारणार. काय होतंय? रस्सी म्हणे घेऊन जा जनावरांना बांधायला येईल कामाला. हे कामाचं आहे आपल्या. पण त्याच्यावर चर्चा चालू आहे म्हणे अर्जुना काही होत नाही जात नाही. आणि हे सगळं प्राणी मात्र. हे जेव्हा आपल्याला आरतीमध्ये करतो ना, आरती जेव्हा कळेल त्यावेळेला प्रगट गुह्य बोले विश्व. अजून आपले केले नाही झाले नाही. नुसतं बोंबा बोंब. काही पाहिलंच नाही. नुसतं म्हणणं चाललंय. अरे वाचण्यासाठी म्हणण्यासाठी नाही. हा मनामनीचा परमार्थ नाही. हा अनुभवण्याचा विषय.
अनुभव घ्यायचा आणि मग बोलायचं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि असा हा 7वा अध्याय. त्याला जाता जाता आपण निरोप देतो आणि आपलाही निरोप देऊया आपण. तुमची आमची भेट झाली. विचार करून घ्या ज्ञानेश्वरीचा. आयुष्य पुन्हा मिळणार नाही. ज्यांना 40 वर्ष झाले त्यांनी जाणून घ्या. 60 वर्ष झाले त्यांनी जाणून घ्या. संसारात बुद्धी डल होत चाललेली आहे. काल काय भाजी खाल्ली आहे लवकर सांगता येत नाही. तर हे ज्ञान केव्हा कळेल आपल्याला. त्यातल्या त्या तरुण मुलं असतील कोण, मंडपात असू बाहेर असू द्या, आपलीच पोरं आहेत ती, आपलेच कोणतरी आहे, त्यांच्यामध्ये संस्कार करा. तुम्ही माळकरी व्हा. जो माळकरी झाला त्यांनी स्वतःची पुढची पायरी पकडायची. आणि आपला आदर्श दुसरा दाखवायचा. काही बोलण्याने होत नाही, काही वेळेला पाहण्याने होतं माणूस. आपण स्वतः बनायचं. पहा, ड्रायव्हरच्या बाजूला किन्नर बसून बसून एक दिवस कोण होतो? ड्रायव्हर. तसे आपण जर बाजूने राहिलो, जर चांगले वागणारे लोक, तर आपला आदर्श लोक घेतील. आपण आपली उंची वाढवायची. पुन्हा आता जन्माला यायचं नाही असं करायचं. 7वा अध्यायपर्यंत आपल्याला घ्यायला पाहिजे होती, पण आपलं उरकलं नाही आणि हे उरकणार नाही. हो. आणि फार झोपायचं नाही. या धर्मात ज्ञानी माणसाची गाठ घ्या. धर्म शास्त्रात बात आहे, पण संताशिवाय कळणार नाही. नाही तर काय झालं माहिती का, तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी भागवत धर्माचं सगळीकडे कार्य चालू आहे, पण अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या काय झाल्या, चिंध्या झालेल्या आहेत, चिंध्या. अर्थ कळत नाही याच्यात. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. एक दृष्टांत सांगतो म्हणजे आज पण हसणं होईल काहीतरी. सह्याद्री चॅनेलला रोज 6 ते 6:15च्या टायमाला येते. हसण्यावारी नेऊ नका. काय येतं? हसण्यावारी नेऊ नका. मग त्याच्यामध्ये एक दिवस दाखवलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दारूबंदी पथक नेमलं. ते गावोगावी जायचं आणि ते दाखवायचं सगळ्यांना दारूचे पासून होणारे अपाय, किती प्रपंच उद्ध्वस्त झाले, शरीराची चाळण झाली. जेवपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना दारू पिणाऱ्या माणसाला तुझा लिव्हर खराब झालाय, आता पेला तर मेला समजतं, त्या दिवशी ते बंद करतो, तोपर्यंत नाही. आमच्या गावाकडचा मनुष्य होता, गावी गेला, इथे विटीला राहायचा, ऑफिसमध्ये झोपायचा. गावी गेला त्या दिवशी त्याला रात्रीच्या बेशुद्धच पडला. पुण्याला डॉक्टरकडे गेला. 15 दिवसांनी आयसीयू मधून बाहेर आला आणि तो मला सांगायला लागला, खरंच संपत ईश्वराची एक सत्ता आहे, ईश्वराची खरोखर सामर्थ्यशील शक्ती आहे. मी दरवेळेला शनिवारीच गावी येतो, शनिवारी हाफ डे करून, पण आज शुक्रवारी आलो. आणि जर शुक्रवारी मी ऑफिसमध्ये झोपलो असतो तर कायमचा झोपलो असतो, पण त्या दिवशी मला गावाला पाठवलं. ईश्वराची सत्ता हो फार मोठी जबरदस्त आहे. मी म्हटलं कळाली तुला ईश्वराची सत्ता, चल मग आमच्या गुरुंकडे तुला माळ घालतो. त्याचे नको, माळ नको रे बाबा. मी म्हटलं नाही घालणार, तुला अजून कळाली नाही. जेव्हा तुला लखवा मारील ना, तुझ्या 2-3 नसा जेव्हा तुटतील ना, तेव्हा म्हणशील ईश्वराची सत्ता कळाली. मग तेव्हा येशील घाला घाला घाला, पण त्याला कळणार नाही. जोवरी सकळ सिद्ध आहे चालावया हात पाय, तवरी आपले सहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नका. आपलं हित कशात आहे ते पाहून घ्या. तुमचा गाव चांगला आहे, खूप चांगला आहे, पण तुम्हाला ते सह्याद्रीचं सांगायचं राहून जाईल. गाव चांगला म्हणलं. बरं, गावात आलेल्या माणसाने बरं बोलावा का खरं बोलावा? आता मी बरं बोलू का खरं बोलू? खरं बोलू नको, मला उद्या सकाळपर्यंत थांबायचं. कारण मला आधीच इंटिमेशन आहे आमचं गाव फार डेंजर आहे म्हणून. म्हणलं मला तर उद्या सकाळपर्यंत काढायचंय, त्यामुळे मी फक्त बरंच बोलतो, खरं काय बोलणार नाही. सह्याद्री चॅनेलला दारूबंदी पथक नेमलं आणि सगळं दाखवायचे दारूबंदीचे प्रति सांगितलं सगळं. तोंडी सांगितल्यानंतर प्रॅक्टिकल करून दाखवायचे म्हटले. आणि मग ते ग्रामपंचायतमध्ये बसलेले होते टेबलावर, ते दारूबंदी पथकवाल्यांनी त्यांनी 2 काचेचे ग्लास घेतले, एकामध्ये पाणी आणि एकामध्ये दारू, आणि गांडूळ आणलं चिखलातून आणि पाण्याच्या ग्लासामध्ये सोडलं चिमट्याने आणि सांगितलं, सांगा याच्यातून आपण काय शिकलो. आता आम्ही बी शाळेत होतो, कधी शिक्षक विचारायचे सांगा प्रश्नाचं उत्तर, तर हात त्याचा जास्त उंच असायचा, ज्याला उत्तर येत नाही त्याला गुरुजी मी त्याला असं वाटायचं 10-5 जणांनी हात वर केला आणि आपण केला म्हणजे गुरुजी आपल्याला विचारायचे आणि आपल्याला येत नसलेलं झाकून जाईल. आपण ते गुरुजी येते का उगत काळ्याचे पांढरे झाले का त्यांचे, आणि आता उगत काळे लावतात परत ते मग त्याच हात वर करायला लावतात पूछल, मग नाही सांगता येत त्याला. तसं त्यांनी सांगितलं सांगा, हे बघा याच्यामध्ये दारू गेलं, ग्लासामध्ये पाण्याचं सोडलं, तर ते मस्तपैकी त्याच्यात विहार करत होते, इकडून तिकडून फिरत होते ते गांड. त्याच्यानंतर 2 मिनिटांनी त्याच्यातून काढलं आणि दारूच्या ग्लासामध्ये सोडलं.
हे सह्याद्रीला चालले मी सांगतो. मग सांगितलं ते गांडूळ एकच मिनिटात तरफडून मरून गेलं. म्हणजे सांगा याच्यातून आपण काय शिकलो, याच्यातून आपण काय शिकलो. तर त्यातलं एक सगळेच हात वर करायला लागले. म्हणे भाऊसाहेब उठा तुम्ही सांगा एक जण. मग त्यातला एक जण उठला म्हणला, ही दारू की नाही एकदा आपल्या पोटात गेली की आपल्या पोटातले सगळे कृमी कीटक मरून जातात. हा चांगले पेट पटलं बरं काय. आता ते तुम्ही असल्यावर घेऊन जाऊ, नाही तर त्यांचं असल्यावरच जायचं सगळं. सांगा बरं. ते हसण्यासाठी नाहीये. साधू संत आपल्याला फार शिकवतात. आमच्या बाबांचं एक भजन आहे ते म्हणू, तुमचं गुणवर्णन करतो. करावं तेवढं थोडे. माझ्याकडून अभ्यास करून घेतला बरं 8 दिवस ज्ञानेश्वरी. मला घरदाराची आठवण नाही झाली, काही नाही आपलं. चला आम्ही दोघं आपलं असायचं. तरी थोडं जरा तुमचं होतं कार्यकर्त्यांचा गोंगाट आमच्या रूम मध्ये. आम्हाला जरा एकांतात अजून डोंगरात नेऊन ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. म्हणजे अजून आमच्याकडून अभ्यास झाला असता. पण तुम्ही आमच्याकडून अभ्यास करून घेतला. तुम्ही आम्हाला उपकारक ठरलात. आरसा आपल्याला उपकारक आहे. आरसा आपल्याला चित्र दाखवता आपल्याला. तसे श्रोते आहेत ना, हे आरसा आहेत आपल्याला. आम्ही कशा आहोत आणि तुमच्यात पाहिलं. बरे जरा आहे, जरा कामाचे आहे माणसं बरे, असे आम्हाला असं वाटलं. तुम्ही आमचे आरसा. तुमच्या योगाने माझं 7 दिवस माऊलीच्या ग्रंथाकडे माझी नजर गेली. नाही तर बसलो असतं घरात प्रपंचाच्या. आईचा फोन आला असता, गावाला असं झालं, शेजारीने असं केलं तसं. इथं रेंजच नाही तर काय सांगतील आता गाजर. अहो आता इथं रेंज नाही, वर गेल्यावर रेंज नाही बिलकुल. तिथं काय बघणार तुम्ही संसाराचं मागं बघून. ते रेंजच वरती ठेवली नाही. त्यांनी सांगितलं मागं बघायचं. मडका घेऊन जातो त्याला सांगतात ना पुढे मडका गौरी धूप करत चाललेला असतो मैतीच्या पुढे मडका घेऊन. त्याला काय सांगतात, माग बघायचं नाही. तो मडका फोडला 3 वेळा फिरून तर त्याला सांगतात माग नाही बघायचं, पुढे जा. ते त्याला नाही सांगत. जो मेलाय ना, त्याला पेटवायला आणलाय, त्याला सांगतात तू माग बघू नको, आता पुढे जा. कुत्रा मांजर गाड होऊन ते भोगून परत ये माणसाच्या वेळेला. आमच्याकडे ढुकू नको, नाही तर तिथंच परत गुतून तरफडून मरून जाशील. जा पुढे. तसं आहे आपलं जीवन. कृतार्थ करा, पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. आलेल्या वेळेचं सोनं करा. वेळ फार किमती. आपण म्हणतो टाइम इज मनी. तुमच्याकडे 2 तास नाही. तुम्हाला मी फार मोठी शब्दाची देतो. आणि महिला वर्गाला शब्दाची देण्यासारखं. कोणत्याही गावात आम्ही जातो तर ठोंबे मंडळी कमी असतात आणि ह्या ताई मंडळी बऱ्याच असतात. काय त्यांचं बघा किती करत स्त्रियांचं जीवन. ओळख नसती, काय नसते, खाताडे पिताडे काय माहित नाही. जायचं त्याच्या घरी राहायचं, कसं तरी सूट व्हायचं. चांगला निघाला तर बरं, नाही तर रोज दारू घेऊन मारणारा भेटला तर किती हालत काय. पण हे पण आपलं कर्म बरं का, आपलं कर्म. आणि आमच्या बायकोला म्हणतो तुमचं नशीब, दारू पिऊन आलं तर रोज मारला असतं. आता काही कंप्लेंट नको सांगू संसारातली, हे नाही ते नाही. मारण्यापेक्षा हे बरं आहे ना, काही एखादी गोष्ट कमी असं. ती म्हणते सुखी खायला आनंदाने. तसे आपले जीवन सगळ्यांचे सुखराम व्हावं. आमच्या मोरे साहेबांची तळमळ, त्यांना सहकार्य करणारे आमचे प्रताप साहेब आणि तुम्ही सुद्धा आहे. खरेच लोक. त्यांनी सांगितलं मला हा सप्ताह चाललाय, काही दाते त्यांच्या योगाने चाललाय. होईल, आपण पेरलेलं उगवतं बरं, वाया जात नाही. 6 महिने टाकावं लागतं जमिनीत. भरोसा ठेवून भगवंतावर पाऊस पडेल आणि उगवेल. तसं भरोसा देवावर ठेवायचा. आपला सगळा भरोसा देवावर ठेवायचा. देव आपलं कल्याण करेल. आणि तळमळ ज्याची असते ना, खरी प्रगती आपली होत असते. बस धर्मग्रंथाला घेऊन आपण जायचं. स्त्री वर्गाला मी फार धन्यवाद देतो. खूप आज तुम्ही हे आणि तुम्हीच पिढी बदलू शकता. तुमच्या ताकद आहे. अशी झाशीची राणी, तिने पाजलं इंग्रजांना आणि एवढी ताकद आहे. म्हणून देवीच्या उपासना चालू आहे, देवी शक्तीचं. तुम्ही भाग्यवान आहात. तुमचं गाव भाग्यवान आहे. आणि तुमच्या गावात आम्ही आलो म्हणजे आम्ही बी भाग्यवान ठरलोच आहे की नाही. उपयोग करून घ्या जीवनाचा. खूप सगळ्यांचं कौतुक करतो. पण आमच्या गुरु महाराजांचं एक भजन आहे, ते आमचं शेवटच्या दिवशी तुमच्या पुढे भजन सांगतो. पुरुष वर्गाने म्हणायचं नामदेव जनाबाई आणि महिला वर्गाने म्हणायचं सोपान काका मुक्ताबाई. आम्ही हरिराम 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 करून आमचे पोटाचे गोळे उठायचे. पण तुमचा काय आवाज कधी कोणाचा निघाला. पण असं करायचं. पुरुष वर्गाने काय म्हणायचं, नामदेव जनाबाई. आणि तुम्ही काय म्हणायचं, सोपान काका मुक्ताबाई. बोला पुरुष वर्ग, नामदेव जनाबाई
पुरुष मंडळी माझ्या बरोबर. नामदेव जनाबाई सोपान काका मोठे. नामदेव जनाबाई. थांब थांब. पोरग जन्माला आल्यावर मुलगाचा आवाज मोठा असतो का मुलगीचा? हा, मुलाचा आवाज मोठा का मुलीचा? भांडायला लागला आवाज कोणाचा? तसा तर तुमच्याकडे दोन्हीचा आवाज मोठा आहे. सांगा परत एकदा. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. काय एकादशी पोटात आमच्यात काय नाही तर तुमच्या काय असणार आहे? काय आवाज येणार? खाणार तर बनणार ना आपण. समोर ते काका म्हणत होते बरं का, नामदेव जनाबाई. म्हणजे मागचे साहेब आहेत ना ते म्हणायचे, बुवा आम्ही तर आता म्हणणारच नाही. नका म्हणू बाबा हो, आमचं काय जाणार आहे. पुढच्या मावशी म्हणत होत्या, सोपान काका मुक्ताबाई. त्या मागच्या काकी म्हणाल्या, मी तर आता झोपले ग बाई. झोपा. आयुष्य मिळालेले आनंद घ्या जीवनाचा, मनुष्य जन्माचा, ज्ञानी व्हा आणि मग निरोप द्यायचा या गावाचा. तोपर्यंत नाही. कोणत्या गावाचा? आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम. साधूंचं. तुकाराम महाराज गेले, लोकांना म्हणे आम्ही चाललो, तुम्हाला आमचा राम राम. तसा आमचा सुद्धा तुम्हाला राम राम. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा मारुतीरायाच्या चरणावर आणि माझ्या पाठीमागे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर पांडुरंगाचा आशीर्वाद होता म्हणून मी बोललो. एरवी माझी ताकद नाही. हो सांगा, आवाज त्याच्यातून येतोय काय? याच्यातून येतो काय? याच्यातून येतो. पण लोक त्या बॉक्सकडे बघतात. मुंबईला ते येतो ना रस्ता रिपेरिंगला, तर बघा असा दात घुसतो रस्ता फोडून पाडतो. काय त्याला म्हणतात? JCB का? हा हा तो. तर आमचे सगळे मुंबईचे लोक त्याच्याकडे बघत बसतात दाताकडे. तो असा पुढे जातो काढतो. तर आमचा मित्र म्हणला, काय वेळी लोक याच्याकडे बघायचं ऐवजी तो आज काचेच्या याच्यात बसला असं असं करतो. त्याच्याकडे बघायचं ना, सगळं त्याच्या हातात आहे. ते बघतात पुढे. याच्याकडे बघितलं पाहिजे पण बघतात कोणाकडं? त्याचा जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे बोलणारा, त्या आत्म्याकडे बघा. जगाला चालवणारी सत्ता आत्मसत्ता आहे, तिच्याकडे बघा. हे सगळे पाठीमागे होते म्हणून मी बोललो. हो, माझ्या सद्गुरूंच्या चरणावर, या ग्रामदैवताच्या चरणावर तुमची सगळे दैवत मी बघून आलो. तुमचं पाणी पुरवणारा डॅम पाहिला, तुम्हाला खडी मिळणारी रस्त्याला ती पाहून आलो, तुमचे ग्रामदैवत पाहून आलो भगवान शंकर. आणि आज उरलं सारलो तर त्या गणपती बाप्पाला आम्ही विनंती केली, म्हणलं महाराज देव आमचं ऐकतो का? फक्त माणसं आमचे ऐकत नाही, देव आपला ऐकतो. माझा अनुभव. म्हणलं गणपती बाप्पा गावच्या लोकांना सद्बुद्धी द्या. हो आले तुम्ही आणि हे पण तुमच्या वाट्याला आले तर सद्बुद्धी द्या. पहा भरभराट हो अशी तुमच्या जीवनात, पारमार्थिक भरभराट हो. व्यवहारात ज्याच्या ज्याच्या प्रारब्धानुसार मिळतो. झालेली सेवा संपवतो. काही न्यून ते पुरते, अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असो. जर मी वयाने लहान आहे, काही ताटपणाने बोललो असेल, सोडून द्या. तुमचं लेकरू बोललं म्हणून समजा. कारण किती मोठे कीर्तनकार आले तर त्यांना म्हणावं लागतं, बोलिले लेकुरे. छोट होऊन पाणी काम करायचं असतं. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज. तुम्ही सिद्ध आहात सगळे. तुमच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. निमते पुरते आधी कथेच करते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम